जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 8. मायोद्भवाचा. समास 6. दुश्चित निरूपण. माणसाला मोक्ष कधी मिळणार याची उत्सुकता असते. समर्थ रामदास स्वामींनी या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे दिले आहे. रामदास स्वामी म्हणतात, मनुष्य सत्संग करतो त्या क्षणी माणूस मुक्त होतो. मोक्षाच्या आड येणारे 3 शत्रू रामदास स्वामींनी सांगितले आहेत. पहिला दुश्चित्तपणा, दुसरा आळस आणि तिसरी निद्रा. या गोष्टींमुळे माणूस मोक्षासाठी प्रयत्नच करत नाही. दुश्चित्तपणा हा मोठा दोष आहे. मन एकाग्र नसणे याला दुश्चित्त असे म्हणतात. दुश्चित्तपणा या समासात समजून घेऊ. त्याआधी सर्वांनी आराध्य परितोष चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 8 मायोद्भवाचा समास 6 दुश्चित्त निरूपण. श्रीराम. श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाची महिमा कैसी. मोक्ष लाभे कित्ता दिवसी. कित्ता म्हणजे किती दिवशी. हे मज निरोपावे. धरिता साधूची संगती, किता दिवसा होते मुक्ती. हा निश्चय कृपामूर्ती मज दीनासी करावा. मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी. दुश्चित्तपणे हानी होतसे, सुचितपणे दुश्चित्त. मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणेपरी. मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावे आवडी. सावधपणे घडीने घडी, काळ सार्थक करावा. अर्थप्रमेय ग्रंथांतरी, शोधून घ्यावे अभ्यंतरी. दुश्चितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे. अर्थांतर पहिल्या विण, उगेच करी जो श्रवण. तो श्रोता नव्हे पाषाण, मनुष्यवेशे. येथे श्रोते मानिती सीण, आम्हास केले पाषाण. तरी तया पाषाणाचे लक्षण, सावध ऐका. वाकुडा तिकुडा फोडिला, पाषाण घडून नीट केला. दुसरे वेळेसी पाहिला, तरी तो तैसाची असे. टाकीने खपली फोडिली, ते मागुती नाही जडली. मनुष्याची कुबुद्धी झाडिली, तरी ते पुन्हा लागे. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला. या कारणे महाभला पाषाण गोटा. ज्याचा अवगुण झडेना, तो पाषाणाहून उणा. पाषाण आगळा जाणा कोटी गुणे. कोटी गुणे कैसा पाषाण, त्याचेही ऐका लक्षण. श्रोती करावे श्रवण सावध होऊनी. माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्रनिळ. गोमे दमणी परीस केवळ पाषाण बोलिजे. याही वेगळे बहुत, सूर्यकांत सोमकांत. नाना मोहरे सप्रचित, औषधा कारणे. याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले. वापी कूप सेखी झाले, हरिहर मूर्ती. याचा पाहता विचार, पाषाण ऐसे नाही सार. मनुष्य ते काय पामर, पाषाणापुढे. तरी तो ऐसा नव्हे पाषाण, जो अपवित्र निरकारण. तयासारिखा देह जाण, दुश्चित अभक्तांचा. आता असो हे बोलणे, घात होतो दुश्चितपणे. दुश्चितपणाचे निगुणे, प्रपंचना परमार्थ. दुश्चितपणे कार्य नासे, दुश्चितपणे चिंता वसे. दुश्चितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. दुश्चितपणे शत्रू जिणे, दुश्चितपणे जन्म मरणे. दुश्चितपणाचे निगुणे, हानी होय. दुश्चितपणे नव्हे साधन, दुश्चितपणे न घडे भजन. दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकांसी. दुश्चितपणे नव्हे निश्चयो, दुश्चित्तपणे न घडे जयो.
दुश्चितपणे होये क्षयो आपुल्या स्वहिताचा. दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातींचे जाय. दुश्चित बैसलाची दिसे, परी तो असतची नसे. चंचळ चक्री पडिले असे, मानस तयाचे. वेडे पिशाच्च निरंतर, अंधमुके आणि बधिर. तैसा जाणावा संसार दुश्चित प्राणियांचा. सावध असोनी उमजेना, श्रवण असोन ऐकेना, ज्ञान असोन कळेना सारासार. ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैंचा त्यासी. जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. दुश्चितपणापासून सुटला, तरी तो सवेच आळस आला. आळसा हाती प्राणी आला, उसतची नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार. आळसे नव्हे पाठांतर काही केल्या, आळसे घडेना श्रवण. आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खुण मळीन झाली. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला. आळसे आळस वाढला असंभाव्य, आळस गेली धारणा धृती. आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली. आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्राविळास. निद्राविळासे केवळ नास आयुष्याचा. निद्रा आळस दुश्चितपण हेची मूर्खांचे लक्षण. येणेकरिता निरूपण उमजेची ना. ही तिन्ही लक्षणे जेथ, विवेक कैंचा असेल तेथ. अज्ञानास या परते सुखची नाही. क्षुधा लागताच जेविला, जेवून उठता आळस आला. आळस येता निजेला सावकास. निजोन उठताच दुश्चित, कदा नाही सावचित. तेथे कैंचे आत्महित निरूपणी. मर्कटापासी दिल्हे रत्न, पिशाच्या हाती निधान. दुश्चितापुढे निरूपण तयापरी होये. आता असो हे उपपत्ती, आशंकेची कोण गती. किता दिवसा होते मुक्ती, सज्जनाचे निसंगे. ऐका याचे प्रत्युत्तर, श्रोती व्हावे निरोत्तर. संत संगाचा विचार ऐसा असे. लोहो परियेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला. गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. सावध साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष. इतरांस ते अलक्ष, लक्षिले न वचे. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ. अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. प्रज्ञावंत आणि अनन्य, तयास न लगे एक क्षण. अनन्य भावार्थे वीण प्रज्ञाकुटी. प्रज्ञेविण अर्थ न कळे, विश्वासे विण वस्तू ना कळे. प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. देहाभिमानाचे अंती, सहजची वस्तुप्राप्ती. सत्संगे सद्गती विलंबची नाही. सावध साक्षेपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास. तया साधनी सायास करणेची न लगे. इतर भाविक साबडे, तयांचही साधने मोक्ष जोडे. साधुसंगे तत्काळ उघडे विवेकदृष्टी. परी ते साधन मोडू नये. निरूपणाचा उपाय, निरूपणे लागे सोय सर्वत्रांसी. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा. त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. ऐसे निरूपण प्रांजळ, पुढे बोलिले असे सकळ. श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. अवगुण त्यागावया कारणे, न्यायनिष्ठुर लागे बोलणे. श्रोती कोपे न धरणे, ऐसिया वचनाचा. इति श्री दासबोधे.
गुरुशिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास षष्ठ श्रीराम